नमस्कार. भारत सत्ताच्या विशेष भागामध्ये मी डॉक्टर स्वप्नील देशमुख आपलं स्वागत करतो आहे. आज आपण सगळे जाणत आहे की आपलं सगळं आयुष्य कोरोनाने व्यापून टाकलेलं आहे. लॉकडाऊनची पहिली फेज झाली, दुसरी झाली, तिसरी झाली आणि आता चौथ्या फेजमध्ये आपण आहोत. आणि आता एक प्रश्न हळूहळू असा तयार होतो आहे की कोरोना आपल्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहे. तर आता हे कायमस्वरूपी जर राहणार असेल तर ह्याच्यानंतरचं नेमकं आयुष्य प्रत्येक व्यक्तीचं कसं असणार आहे, किंबहुना वैद्यकीय क्षेत्र किंवा पेशंटसाठी परिस्थिती नेमकी कशी असणार आहे, ह्यासंबंधीच्या एका चर्चेसाठी आपण आज लातूरमधल्या वेगवेगळ्या डॉक्टरांना इथं आमंत्रित केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर रफिक शेख, आरोग्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल औसा येथे ते कार्यरत असतात. आपल्यासोबत आहेत डॉक्टर मिलिंद पोद्दार, सावली केअर फॉर मेंटल हेल्थ या सेंटरचे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर शिरीष पाटील, गॅलेक्सी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर येथे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. आपण एक एक करून या सगळ्यांकडून जाणून घेऊया की कोरोनानंतरचं वैद्यकीय क्षेत्र कसं असणार आहे, ते डॉक्टरांच्या दृष्टीनं किंवा रुग्णांच्या दृष्टीनं. मला पहिला प्रश्न रफिक शेख सरांना विचारायचा आहे की सर, यानंतर असं लक्षात येतं आहे की कुठंतरी थोड्याशा आरोग्य क्षेत्राच्या आपल्या मर्यादा समोर आलेल्या आहेत. यामध्ये कितपत तथ्य वाटतं? नमस्कार. आरोग्य क्षेत्रातील मर्यादा भारतातली असं वाटतं की उघड पडलेले आहेत, पण हे फक्त काय आपल्या भारतापुरतं मर्यादित नाही आहे. हे जवळपास सर्व जगानेच हे फेस केलेलं आहे. आपण हे एवढं मोठं पॅन्डेमिकला समोर जाण्यासाठी प्रिपेअर्ड नव्हतो, हे मान्य आहे. पण आपल्यासोबत हे असे खूप प्रगत राष्ट्र पण आहेत जे पण ह्या गोष्टीसाठी तयार नव्हते. आणि आपण बघतो आहे की त्यांच्याकडे जी मेडिकल फॅसिलिटी होती ती पण कमी पडती आहे. तर आपल्याकडे लिमिटेड रिसोर्सेसमध्ये आपण भरपूर काही चांगलं केलेलं आहे आजपर्यंत. आपले जे नंबर ऑफ पेशंट्स आहेत, नंबर ऑफ डेथ्स आहेत, हे भरपूर काही कंट्रोलमध्ये आहेत आजपर्यंत. एवढंच मी बोलू शकतो. या कोरोनाच्या निमित्ताने एकंदर मानसिकतेमध्ये पण खूप फरक पडलेला आहे. आणि ही जी मानसिकता आहे ती बदलण्यामध्ये कोरोना या आजाराचा कितपत संबंध आहे, किंवा ती खूप पातळीवरती खूप नकारात्मक होत चालली आहे, किंवा ती कशी बदलत चालली, ह्याबद्दल थोडंसं डिटेल मी जाणून घेऊ इच्छितो डॉक्टर मिलिंद पोद्दार सरांकडून. नमस्कार. वास्तवता काय होतं की जेव्हा आपण एखाद्या डिफिकल्ट सिच्युएशनला सामोरे जातो तेव्हा आपलं खरं कॅरेक्टर उघड पडतं असं आपण म्हणतो. जेव्हा एवढा मोठा ग्लोबल प्रॉब्लेम आपल्या सर्वांच्या समोर उभं राहिला तर त्यामुळं एकंदरीतच वैयक्तिक लेवलवर आणि सामाजिक लेवलवरसुद्धा त्याचा मानसिकतेवर इम्पॅक्ट होणं हे अपरिहार्य होतं. एवढा मोठा प्रश्न जेव्हा तो आपल्या भारतामध्ये आला त्यावेळेस आपण ऐकत होतो की अनेक ठिकाणी खूप झपाट्यानं तो पसरतो आहे आणि त्याच्यामुळं खूप सारे मृत्यू होत आहेत. आता हे आपल्या दारात यायला लागलं आहे. त्यामुळं पहिली जी रिॲक्शन होती ती भीतीची होती रिॲक्शन. पण जसं जसं त्याच्याबद्दल नीट आपल्याला समजत गेलं तर त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की ह्यासाठी काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं रिॲक्शन्स ह्या व्यक्तिपरत्वे बदलतात, पण ओव्हरऑल एक समाज म्हणून त्याची जर रिॲक्शन बघितली तर ती काळजी, चिंता आणि तीव्र चिंता ह्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला दिसून यायला लागली. आणि मग त्याच्यामुळं हा जो आहे त्यामुळे वेगवेगळ्या लोकांनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं रिस्पॉन्ड करायला सुरुवात केलं. अनेकांनी मग आपल्या हातात काय आहे ह्याच्याबद्दल विचार करायला सुरुवात केली. आणि हळूहळू आत्ता आपण अशा फेजमध्ये आहोत की सुरुवातीला असं वाटलं होतं की आपण याच्यावर मात करू आणि सगळं थोड्या दिवसामध्ये सुरळीत होऊन जाईल. त्यामुळे तो एक आशावाद होता. पण आत्ता जी परिस्थिती आपण एकंदरीत बघतोय तर आता आपण की हे असं पटकन जाणार नाही. आता हे आपल्याला सुरुवातीला वाटलं होतं की महिनाभर, 2 महिना, ते लॉकडाऊन पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला आणि आता आपण या फेजमध्ये आहोत की आता ह्याच्यासोबत आपल्याला राहायला शिकायचं आहे. त्याच्यामुळं एक अनिश्चितता आहे, थोडीशी भीती पण आहे की बाबा काय घडेल. त्याच्यामुळं आता आपल्यापर्यंत हे पोचेल का, म्हणजे कालपर्यंत आपण निश्चिंत होतो लातूरमध्ये नाही आहे, पण आता लातूरमध्ये 2-3-4 रुग्ण आले, लातूर जिल्ह्यामध्ये भरपूर रुग्णांची वाढ झाली, हे कदाचित पुढे वाढत जाणार आहे. त्यामुळं आता ही जी मानसिकता आहे अनिश्चिततेची की काय घडेल याच्याबद्दल कोणालाच काही सांगता येत नाही, आपल्याला काय करावं लागेल, आपल्यापर्यंत येईल का नाही येईल. त्यामुळे थोडासा त्याच्याबद्दल जे स्पेक्युलेशन्स प्रत्येकाचे आहेत तर ते
ठामपणानं काहीच सांगता येत नाहीत अशा पद्धतीची आपण मानसिकता, आणि ही थोडीशी त्रासदायक असते. म्हणजे एकतर या टोकाला पण नाही आहेत आणि त्या टोकाला पण नाही आहेत अशी आपली द्विधा मनस्थिती आपल्याला झालेली आहे. त्यामुळं आत्ता आपल्या हातामध्ये खरं तर सगळ्यांच्या सावध राहणं एवढा एकच भाग राहिलेला आहे. या निमित्तानं आपण बघतोय की अनेक चांगल्या गोष्टी आपण पाहिल्या, म्हणजे काय किती चांगल्या पद्धतीनं रिॲक्ट करतात. लोकांनी अगदी झोकून देऊन काम केलं, जे काम करतायत त्यांच्यासाठी, किंवा जे ज्यांच्यापर्यंत अनेक सुविधा नाही त्यांच्यापर्यंत सुविधा पोचवण्यासाठी अनेकांनी जीवतोड मेहनत घेतली. हे एकीकडं टोकाकडं दिसत असताना दुसऱ्या टोकाला आपण हे पण पाहिलं की अगदी हजारो मैल पायपीट करून आलेल्या लोकांनी घरात घेणं नाकारलं. जे काय की समूह म्हणून विचार करताना माणूस थोडा वेगळा विचार करतो आणि वैयक्तिक विचार करताना थोडा वेगळा विचार करतो. त्यामुळे ती जगण्याची जी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याला कुठंतरी धोका पोचायला लागला की माणसं एकदम विचित्र वागतात. तसं विचित्र वागणंसुद्धा आपल्याला दिसलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आज उघड झाल्या आहेत. ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी चांगल्यासुद्धा समोर आल्या. एकमेकांबद्दल आपण म्हणजे लॉकडाऊनच्या निमित्तानं कुटुंब परत एकमेकांच्या जवळ आली, एकमेकांना वेळ द्यायला लागली, हे एका बाजूला चांगलं दिसलं. तर इथून पुढं ही जी मानसिकता आहे ही कदाचित पुढचे अजून ह्या आजाराबद्दलच अनिश्चितता असल्यामुळं पुढचा आजार कमी होईपर्यंत तर ही टिकूनच राहील. पण त्याच्यानंतरसुद्धा काही वर्ष कदाचित आपण थोडेसे असे जास्त कॉशियसलीच जगायला शिकू की कुठून काय आपल्या वाट्याला येणार आहे. आता हे जे सगळं आपण पाळतो आहे सोशल डिस्टन्सिंग आहे किंवा फिजिकल डिस्टन्सिंग हा योग्य शब्द त्याच्यासाठी आपल्याला म्हणता येईल, तर तो आहे. आणि त्याच्यामुळं जगण्याच्या पद्धती अनेकांच्या बदलतील. म्हणजे आधी जे आपण खूपच निसर्गाला अगदी बाजूला सारून फक्त आपल्या मस्तीमध्ये मस्त झाला होता माणूस, तो थोडासा सावध होऊन जगायला शिकेल आणि त्यानं ते शिकावं हे अपेक्षित आहे. तो जर शिकला तर कदाचित आणखी जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला ह्या पुढच्या जगण्याला सामोरं जाता येईल. त्यामुळे याच्यातून आपत्तीतून प्रत्येकानं काहीतरी शिकायला हवं. ती मानसिकता आपली केली तर आपल्याला एक चांगलं आयुष्य वैयक्तिक लेवलवर, कौटुंबिक लेवलवर आणि सामाजिक लेवलवर सुद्धा जगता येईल असं मला वाटतं. आत्ता जशी चर्चा होती आहे की 2 महिन्यापूर्वीपर्यंत लातूरमध्ये फार पेशंट्स नव्हते, म्हणून तसे आपण इतके त्याच्यामध्ये काळजीने काही प्रेरित नव्हतो. पण ह्या महिन्यात जर बघितलं तर लातूरमध्ये सुद्धा केसेस सापडतात. आता आपण दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये आहात सर, तर ती प्रॅक्टिस करताना तुमच्यासमोर कुठले चॅलेंजेस असतात किंवा त्या सगळ्या गोष्टी फेस करायसाठी तुम्ही कसे प्रिपेअर असता? बऱ्याच वेळेला आम्ही सध्या आमचा फोन हा 24 तास चालू राहू देतो की जेणेकरून काही पेशंट्स जे असतात, ज्यांच्या काही तक्रारी ज्या असतात त्या फोनवरती सुद्धा आपण निवारण करू शकतो आणि तिथं त्या पेशंटचा हॉस्पिटलशी येणारा आणि संसर्ग आपण टाळू शकतो. दुसरी गोष्ट आहे की जर त्या पेशंटला जर समजा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता यावंच लागणार असेल तर त्यावेळेला त्यांनी एक नियोजित वेळेनुसार यावं, या पद्धतीने त्याला एक नियोजित वेळ दिली जाते आणि सोबत फक्त एकच व्यक्ती त्यांनी घेऊन यावा. आल्यानंतर आपण हॉस्पिटलचं जे डोअर असतं तिथं इन्फ्रारेड थर्मामीटर आपण ठेवलेले आहे, त्याच्यानेसुद्धा आपण प्रत्येकाची पाहणी करतो. हँड वॉश सॅनिटायझर वगैरे आपण तिथं ठेवलेलं आहे. प्रत्येकाच्या हातावरती आपण ते हात धुवूनच मगच प्रवेश दिला जातो. प्लस दुसरं असं आहे की आपण प्रत्येक पेशंट जे आहेत सध्याचे मास्क वापरतात, पण ते मास्क वापरण्याच्या पद्धतीसुद्धा खूप चुकीच्या आहेत. की मास्क जो आहे तो नाकाच्या ब्रिजपासून खालच्या हनवटीपर्यंत लावला असेल तरच तो योग्य पद्धतीनं मास्क लावलेला आहे आणि त्याच्यापासून संसर्ग हा इतर व्यक्तीला कमी जाऊ शकतो. त्यानंतर तो जेव्हा वरती येतो आपल्याकडं OPDच्या वेटिंगमध्ये, तिथं OPDच्या वेटिंगमध्ये आम्ही फक्त फार 2 ते 3च पेशंट रोज देत आहोत, ते देखील सोशल डिस्टन्सिंग पाळून. आम्ही आमच्या सर्व डॉक्टर्स व सर्व कर्मचाऱ्यांना एक ऑपरेशन थिएटरमधले काही गाऊन्स, कापडी गाऊन शिवून घेतलेले आहेत, ज्याचे गळ्यापासून ते पायापर्यंत पूर्णपणे एकसंध असतात. कॅप वापरतो आम्ही, मास्क वापरतो आणि फेस शिल्ड वापरतो. आणि आमची जी OPD जी आहे ती रुटीन ज्या भागात आम्ही ज्या रूममध्ये जे बसून आम्ही पाहायचो OPD, जिथं ॲक्च्युली व्हेंटिलेशन हे त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं नसतं, तर ते आम्ही ज्या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलमध्ये चांगलं व्हेंटिलेशन आहे जेणेकरून म्हणजे डॉक्टरच्या मागून त्या हवा यावी व त्या पेशंटपासून ती हवा ही पूर्णपणे तात्काळ ती हवा पूर्णपणे बाहेर जावी, म्हणजे जेणेकरून कुणाचाही कुणाला संसर्ग हा होऊ नये. दुसरं असं आहे की पेशंट जेव्हा डॉक्टर आणि पेशंटमधलं डिस्टन्स हे 2 मीटरपर्यंत आपण व्यवस्थितपणे मेंटेन करत आहोत. पेशंटला अगोदर पूर्णपणे जे काय पेशंटचे जे प्रश्न आहेत त्याचं निराकरण करून
पेशंटचे जे काय आजाराविषयीचे जे काही कंप्लेंट्स आहेत, जी काही हिस्ट्री आहे ती पूर्ण ऐकून झाल्यावरती मग आम्ही पेशंटच्या जवळ जातो. एक कमी वेळेत व अचूक पद्धतीनं त्याचं पूर्णपणे तपासणी करणं आणि तपासणीच्या दरम्यान आपण पेशंटनीही बोलणं टाळायला सांगतो आहेत आणि आपण स्वतःही बोलणं टाळतो आहेत. नंतर पेशंट तपासून आल्यानंतर आपल्या खुर्चीवरती बसण्याच्या अगोदर स्वतः स्टेथोस्कोपसुद्धा क्लीन करून घेणं आणि स्वतःचे हातसुद्धा क्लीन करून घेणं आणि मग त्याला ट्रीटमेंट देऊन त्वरित त्याला लवकरात लवकर त्याला काही आवश्यक असलेल्या तपासण्या करून घेणं आणि त्याला म्हणजे औषधं देऊन त्याला हॉस्पिटलच्या बाहेर जायला मिळणं हे लवकरच, म्हणजे तो जो ट्रान्झिट टाईम आहे तो आम्ही खूप कमी केलेला आहे. दुसरी गोष्ट आहे, समजा एखाद्या पेशंटला ॲडमिशन लागत असेल तर त्या ॲडमिशनच्या प्रत्येक पेशंटला आम्ही एक पास देत आहोत की त्या पासवरती फक्त एकच व्यक्ती अलाउड, म्हणजे प्रत्येक रुग्णासोबत एकच व्यक्ती हा हॉस्पिटलमध्ये राहायला हवा. दुसरं की हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये कसं असतं की पेशंट्स जे असतात ते जवळजवळ असतात, त्याच्यामुळे वॉर्ड्समध्ये ॲडमिट करणं टाळत आहोत आणि जरी असला तरी एखादा किंवा दुसराच पेशंट विथ सोशल डिस्टन्सिंगच्या ऑल प्रिकॉशन्स घेऊन आपण त्या ठेवत आहोत. दुसरं की बाबा पूर्ण हॉस्पिटलचं जे क्लिनिंग जे आहे ते रोज एक वेळेला 2-3 वेळेला किंवा जिथं पेशंटचा वावर हा जास्त असतो, जसं की स्टेअरकेस आहे, स्टेअरकेसच्या तिथले हँडल्स आहेत, लिफ्टमधला जो एरिया आहे हा जास्तीत जास्त निर्जंतुकीकरण करणं ह्याच्यावरती आम्ही भर देत आहोत. आणि स्वतःच्याही बाबतीत जर बोलायचं झालं तर पूर्ण आपली स्वतःची ड्युटी झाल्यानंतर आपण ज्या काही वापरलेल्या गोष्टी आहेत की आपण जी पेन वापरली आहे ती पेनसुद्धा आम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवतो, आम्ही जे कपडे वापरले ते सुद्धा हॉस्पिटलमध्येच ठेवतो, चष्मासुद्धा हॉस्पिटलमध्ये ठेवतो, इवन फक्त मोबाईल जो काही गरजेचा आहे आणि गाडीची चावी ही सुद्धा क्लीन करून आम्ही आणि आंघोळ करून हॉस्पिटलमधूनच बाहेर पडत आहोत. घरी गेल्यानंतर सुद्धा स्वतःचे जे काही आहेत त्या काळजी, म्हणजे की बाबा गेल्यानंतर हात धुणं करणं, पाय धुणं आणि मगच आपल्या घरात प्रवेश करणं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. कारण डॉक्टर्सच्या घरीसुद्धा जे काही म्हणजे फॅमिली मेंबर्स आहेत ते सुद्धा ज्येष्ठ नागरिक असू शकतात किंवा लहान मुलं आहेत 10 वर्षाच्या खालची, त्याच्यामुळे त्यासुद्धा काळजी आम्हाला घ्याव्या लागत आहेत. ह्याच्यात आव्हानं जर म्हणले तर काही एक सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की हा जंतू जो व्हायरस जो आहे हा व्हायरस जसा इतरांना नवीन आहे तसा डॉक्टरांसाठी सुद्धा नवीन आहे. हा व्हायरस एकतर ह्याच्या जनुकाविषयी पूर्णपणे अजून तेवढी माहिती आपल्याला मिळालेली नाही, त्यामुळं एखादं त्याच्यावरती रामबाण औषधही मिळत नाही किंवा एखादी प्रभावी लससुद्धा अजून आजतागायत उपलब्ध नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की कोविड नी संक्रमित झालेला व्यक्ती आणि कोविड नसलेला व्यक्ती ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं असं लाईन किंवा अशी एक डिमार्केशन नसल्यामुळं जेव्हा आम्ही OPD किंवा IPD पेशंट्समध्ये तपासत असतो तेव्हा आम्हाला प्रत्येक पेशंट हा कोविड असावाच अशा पद्धतीने त्याला चेकिंग करावं लागायला लागले. दुसरी गोष्ट असे की आम्हाला अशी आव्हानं समोर येत आहेत की ह्या आजारासोबत आपल्याला झगडण्याकरता जे लागणारं N95 मास्क म्हणा किंवा PPE किट ह्याचा तुटवडा खूप जास्त प्रमाणात आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की काही पेशंट्सच्या बाबतीत काही आव्हानं आहेत की जे पेशंट्सना मधुमेह आहे किंवा जे पेशंट्स किमोथेरपीच्या मेडिसिन्सवरती आहेत, ज्यांची किंवा काही गरोदर स्त्रिया आहेत किंवा काही 15 वर्ष म्हणजे 10 वर्षाच्या खालची मुलं आहेत ज्यांची प्रतिकारक्षमता ही कमी असते, त्या पेशंट्स हे कधी ॲट रिस्क आहेत त्या आजाराकरता. दुसरी गोष्ट की जेव्हा आम्ही तपासत असतो कधी आम्हाला असं जाणवतं की काही पेशंट्स भीतीपोटी, ते काही म्हणजे असं पर्पजफुली म्हणून नाही, भीतीपोटी आपल्या प्रवासाची हिस्ट्री म्हणा किंवा आपल्याला सर्दी किंवा ताप असल्याच्या गोष्टी ह्या थोड्याशा लपवू पाहत आहेत. काही कालावधीनंतर त्या नक्कीच उघडे पडतात, पण ते थोडंसं लपवण्याची जी मानसिकता आहे ह्याच्यात काही म्हणजे ते ॲक्च्युली ते सुद्धा आम्हाला फेस करावं लागत आहे. तसंच डॉक्टरांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काही सिनियर डॉक्टर्स आहेत की ज्यांना मधुमेह वगैरे आहे, त्यांचेसुद्धा ते सुद्धा ॲट रिस्क आहेत. आणि ह्या सगळ्याच्या अनुषंगानं जर बघितलं तर आता सध्या तुम्ही स्वतःही जाणवत आहे की उन्हाळा आहे, ह्या उन्हाळ्याच्या अवस्थेत आम्हाला म्हणजे ते OT गाऊन्स, फेस मास्क, नंतर फेस शिल्ड घालून पेशंटला 2 मीटरच्या अंतरावर बसलेल्या पेशंटच्या सोबत वार्तालाप करावा लागतो. त्यावेळेस बऱ्यापैकी बोलून घसा हा स्वतःचा कोरडा होतो. ह्या सगळ्या गोष्टीला आपण फेस करत आहोत सध्या. जसं आता पाटील सरांनी सांगितलं की बऱ्याच प्रिपरेशन्स चालू आहेत आणि जेणेकरून त्या पद्धतीनेच तो पेशंट चेक होतो आहे.
पण मला रफिक सरांना विचारायचं आहे की इतक्या सगळ्या तयाऱ्या करूनसुद्धा बऱ्याच वेळेस काही संशयित रुग्ण सापडतात आणि असे संशयित रुग्ण जेव्हा भेटतात त्याची माहिती आपल्याला थेट प्रशासनाला द्यायला लागते आणि तिथून मग तो रिस्पॉन्स येतो आणि नंतरच्या प्रोसिडिंग्स घडतात. तर ही जी सगळी प्रक्रिया आहे, ही जी प्रोसेस आहे ती कितपत जटिल आहे किंवा तशी सोयीस्करच आहेत. कारण बाहेर तर समाज माध्यमांमध्ये असं मेसेज फिरतो आहे की कदाचित ही बरीच जटिल होत चालली आहे, जेणेकरून डॉक्टरांनासुद्धा वेगवेगळे काहीतरी प्रॉब्लेम्स त्यामुळे फेस करावं लागतात. ह्यामध्ये कितपत तथ्य आहे? एखादा रुग्ण जर कोरोना पॉझिटिव्ह किंवा संशयित रुग्ण आढळला आहे एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला सरांकडे किंवा कोणाकडे गेला आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन त्यांना कळवायची आहे, तर आजकाल सिस्टीम प्रशासनाने बऱ्यापैकी सोपी केलेली आहे. डॉक्टरांना फक्त प्रशासनाला व्हॉट्सअपवर किंवा एका फोन कॉलवर इन्फॉर्म करायचं आहे की हे असा एखादा पेशंट आहे आणि तो मला संशयित वाटतो आणि त्यावर मग प्रशासन योग्यरित्या आपली कारवाई करत आहे. पण जसं सरांनी सांगितले की आजकाल जे रुग्ण आमच्याकडे येत आहेत ते आपली हिस्ट्री लपवत आहेत. जसं सरांनी एकदम चांगले हे सांगितले की ते जाणून बुजून करत नाही आहेत, भीतीपोटी किंवा काही दुसऱ्या कारणाने, सोशल कारणामुळं पण ते लपवत आहेत. हे आजकाल खूप मोठं प्रॉब्लेम झाले डॉक्टरांसाठी. हे जे हिस्ट्री लपवण्याचं सध्या आहे, लातूरमध्ये भरपूर पेशंट आता येऊ लागले, मुंबई पुण्याचे आपल्याकडे लोक ट्रान्सफर होऊ लागलेत, त्यामुळे भरपूर पेशंट्स आपल्याकडे पॉझिटिव्ह झालेत आणि पुढे भविष्यात पण होणार आहेत. आणि ह्याच्यासाठी प्रशासन आपला तयार आहे, हॉस्पिटल्स तयार आहेत. आपल्याला फक्त पेशंटला हॉस्पिटलला एक रेफर लेटर देऊन पाठवायचं आहे किंवा प्रशासनाला कळवायचं आहे की हे रुग्ण आमच्याकडे आलेला आहे, ह्याला अशा फाइंडिंग्स आहेत आणि ह्याला आपण पुढची तपासणी करणे गरजेचं आहे. बाकी प्रिपेअर्डनेस प्रशासनाचं बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. मगाशी बोलताना पोद्दार सरांनी एक विषय काढला होता की कोरोना संबंधीच्या आजाराच्या काही पॉझिटिव्ह पण बाबी आहेत आणि काही निगेटिव्ह पण बाबी आहेत. पण जर सध्याचं चित्र बघितलं तर बऱ्यापैकी नकारात्मकता पसरलेली बघायला मिळते. जर आता ही सर्वसामान्य रुग्ण म्हणूनच नाही, सर्वसामान्य व्यक्तीलासुद्धा जर ह्या नकारात्मकतेमधून बाहेर पडायचं असेल तर त्याच्यासाठी काय उपाय आहेत किंवा त्याने त्याची ती मानसिक स्थिती कशी व्यवस्थित बॅलन्स केली पाहिजे याबद्दल जर मार्गदर्शन झालं तर बरं होईल. याच्याविषयी 2 मुद्द्यांवर मला बोलायला आवडेल. पहिला मुद्दा आपण घेऊयात. आपण जेव्हा म्हणतो आहे की नकारात्मकता गोष्टींकडे बघण्याची, तर नकारात्मकता किंवा टेन्शन हे जे आहे, आम्ही मानसशास्त्रीय भाषेमध्ये म्हणतो की टेन्शन म्हणजे काय, तर टोकाच्या नकारात्मक भावनांमध्ये तुम्ही जायला लागलात की टेन्शन आलं असं आपण म्हणतो. पण त्याच पद्धतीनं त्याचा एक दुसरा टप्पा सांगतो की तुम्ही टोकाच्या सकारात्मक भावनांमध्ये आहात तर तो सुद्धा प्रॉब्लेमॅटिक भाग आहे. म्हणजे तुम्ही खूप टेन्शन घ्यायला लागलात, आता कसं होईल, हे जसं चांगलं नाही, तर हे बघूयात काय होतं आहे, हे पण चांगलं नाही. त्यामुळं ह्या दोन्ही टोक आपल्याला टाळता आले पाहिजेत. मग काय करता आलं पाहिजे? काय होतं की ही नकारात्मकता निर्माण कुठून होते? जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या परिणामांचा जास्त विचार करायला लागता आणि जेव्हा त्या परिणामांमध्ये नकारात्मकता गृहीत धरायला लागता की काहीतरी निगेटिव्हच होणार आहे, तेव्हा मात्र तुमची मनस्थिती बिघडायला सुरुवात होते. आणि जेव्हा आपण फक्त परिणामांवर फोकस्ड असतो, आपलं पर्यायांकडं किंवा प्रोसेसकडं दुर्लक्ष व्हायला लागतं. त्यामुळं गरज जी आहे तर ती परिणामांचा विचार करण्याच्या ऐवजी माझ्याकडं असलेल्या पर्यायांचा मला विचार करता आला पाहिजे की आत्ताच्या गिवन कंडिशनमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या मला बदलताच येणार नाही आहेत, ज्याला आपण म्हणूयात की दीज आर द फॅक्टर बियॉन्ड कंट्रोल. म्हणजे माझ्या लातूर शहरामध्ये कोरोनाचा फैलाव व्हावा की नाही व्हावा माझ्या अजिबात नियंत्रणात नाही आहे. बाहेरच्या लोकांनी इथं येताना त्यांची टेस्ट केलेली असावी की नसावी, इथं एकमेकांना तो कोरोनाचा प्रसाद द्यावा की नाही द्यावा हे आपण नाही ठरवू शकत. किंवा आता सर म्हणाल तसं त्यांनी माझ्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मला इन्फॉर्मेशन द्यावी की नाही द्यावी हे मी नाही ठरवू शकत. म्हणजे अनेक गोष्टी आहेत आणि याचं पुढचं फेट काय, किती वाढणार, किती लोक इन्फेक्ट होणार, त्यातले किती बरे होणार, किती मरणार, ह्या सगळ्या गोष्टी
आपल्या पूर्णपणे नियंत्रणाबाहेरच्या आहेत. पण बहुतांशी वेळेला फक्त याच गोष्टींचा आपण विचार करत राहतो. म्हणजे बरेचसे लोक असे आहेत की जे रोज फक्त आकडे बघतायत टी व्हीवरचे, त्यांना सवयच लागली. म्हणजे आता ते एक व्यसन झाल्यासारखं, आत्ता किती, इथं किती, तिथं किती, ह्याचं काय, किती मेले, आणि मग याच्यातून निष्पन्न काहीच होत नाही. त्याच्याऐवजी ठीक आहे, याच्याबद्दल अवेअर राहायला पाहिजे का, हो ते गरजेचं आहे, कारण की आपल्याला वास्तवाचं भान राहतं त्याच्यामुळे. पण आता मग मी काय करायला पाहिजे, तर आत्ता या गिवन परिस्थितीमध्ये माझ्या वैयक्तिक लेवलवर माझ्या नियंत्रणात असलेले घटक कुठले कुठले आहेत, म्हणजे मी काय काय करू शकतो. तर मला जे काही सूचना प्रशासनानं केलेल्या आहेत किंवा तज्ज्ञांनी जे काही नियम घालून दिलेत की ज्याच्यामुळं मी सेफ राहण्याची शक्यता जास्त आहे आणि इतरांकडून मला इन्फेक्शन होणार नाही आणि माझ्याकडून इतरांना इन्फेक्शन होणार नाही, याच्यासाठी जे करणं, मला स्वतःला माझ्या फॅमिलीला सुरक्षित ठेवणं, याच्यासाठी जे करणं, मग त्यातले हे फिजिकल डिस्टन्सिंग आहे, मास्क आहेत, सॅनिटायझेशन आहे, गरज असल्याशिवाय बाहेर न पडणं आहे, सोशल गॅदरिंग्समध्ये न जाणं आहे, तुम्हाला काही त्रास असेल तर तो पटकन सांगणं आहे, या सगळ्या गोष्टी, म्हणजे याच्यावर माझा फोकस. जसं हे कोरोनाशी रिलेटेड गोष्टी आहेत, तर कोरोनाचा इम्पॅक्ट फक्त काय आरोग्यावर पडला आहे का, नाही, प्रत्येकाच्या जगण्याच्या सगळ्या अंगावर हा इम्पॅक्ट पडला. म्हणजे त्यांचे रिलेशन्स असतील, म्हणजे फॅमिलीमधले रिलेशन्स असतील, सोशल रिलेशन्स असतील, त्यांचं काम असेल, त्यांचं अर्थकारण असेल, त्यांचं भविष्य, अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांचे बिझनेस बंद पडलेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतसुद्धा त्याच्यामुळंसुद्धा आता हे कसं होणार, त्याच्यातल्या नकारात्मक लाँग टर्म परिणामांचा विचार करून परत टेन्शन निर्माण होतं. मग तिथंही माझ्या नियंत्रणात काय आहे, म्हणजे परिणामांचा विचार बाजूला ठेवून माझ्याकडं असलेले पर्याय, की जेणेकरून पहिली गोष्ट होईल की मी सर्वाईव्ह होईन, कारण की ती प्रायोरिटी आहे. मी असलो तरच बाकीच्या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. म्हणजे माझा पहिला सगळा प्रयत्न सर्वाईव्ह होण्याकडे असायला पाहिजे. दुसरा प्रयत्न असायला पाहिजे की मी जास्तीत जास्त काळ सर्वाईव्ह होईन. आणि तिसरा प्रयत्न असायला पाहिजे की क्वालिटीनं सर्वाईव्ह होईल. मग त्याच्याशी रिलेटेड माझ्या हातात असलेले सगळे पर्याय जे काय आहेत, त्या पर्यायांवर माझा फोकस असेल तर मी नकारात्मक भावनांमध्ये गेलो तरीसुद्धा त्या नियंत्रणात असतील. म्हणजे जसं मिळालं की टोकाच्या नकारात्मक भावना कुठल्या, की संताप, डिप्रेशन, अँझायटी, चिंता किंवा खंत, ह्या सगळ्या टोकाच्या त्याच्याऐवजी माझी चिडचिड होईल का, होईल ना. त्याच्याऐवजी मला काळजी वाटायला पाहिजे का, वाटायला पाहिजे. चिंतेच्या ऐवजी काळजी वाटायला हरकत नाही. डिप्रेशनच्या ऐवजी थोडंसं दुःख हळहळ वाटायला हरकत नाही. संताप याच्याऐवजी थोडीशी चिडचिड व्हायला हरकत नाही. म्हणजे मला या भावना कशा आहेत की मला आता काय करायचं याच्याकडे घेऊन जातात, म्हणजे पर्यायांकडे घेऊन जाणाऱ्या भावना. त्याच पद्धतीनं सकारात्मक भावनांमध्ये आलो तर आनंद, समाधान, ठीक आहे बाबा मी आहे सगळं, माझ्याकडे अजून आहे सगळं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राहिलो तर मला सकारात्मक पर्याय निवडणार. आणि मी जर फार बेफिकीर राहिलो, ओव्हर कॉन्फिडन्स, मला काय होत नाही, माझी हेल्थ चांगली आहे, असं राहिलं तर उद्या मी गोत्यात येऊ शकतो. तर त्यामुळं टोकाच्या सकारात्मक भावना टाळणं, टोकाच्या नकारात्मक भावना टाळणं आणि मध्ये स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करून पर्यायांचा विचार करणं, हा एक टप्पा. दुसरं मला असं वाटेल की या सगळ्या ह्याच्यामध्ये आता आपण शिकायला हवं 2 गोष्टी. माणसानं 2 गोष्टी शिकायला हव्यात. आम्ही म्हणतो की 2 टर्मिनॉलॉजीज आहेत आमच्या. एक आहे एम्पथी आणि दुसरं आहे ग्रॅटिट्यूड. ह्याला म्हणतो ह्या न्यू कॉर्टिकल इमोशन्स आहेत, म्हणजे माझ्या माणूस असण्याच्या भावना आहेत. त्या एम्पथी म्हणजे काय, तर आस्था. तर इतरांबद्दल मला आस्था असायला पाहिजे. इतरांबद्दल म्हणजे माझ्या फॅमिलीबद्दल असायला पाहिजे, इतर माणसांबद्दल असायला पाहिजे, प्राण्यांबद्दल असायला पाहिजे, निसर्गाबद्दल असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला जे काही चांगलं करता येईल चांगल्या भावनेनं ते मी करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकजण काही बाहेर जाऊन सगळं करायचं असं नाही. मी माझ्यामुळं दुसऱ्यांना त्रास न होणं आणि त्यांच्या दुःखाने मला थोडीशी ती जाणीव असणं, हे आस्था मला असायला पाहिजे. दुसरी भावना आहे ती ग्रॅटिट्यूडची, म्हणजेच कृतज्ञतेची. शेवटी मी आहे ह्याच्यासाठी मला देवाची कृतज्ञता मानायला हरकत आहे. जे सगळे लोक काम करत आहेत, डॉक्टर्स असतील, सफाई कर्मचारी असतील, मीडिया असेल, प्रशासन असेल, ह्यांच्याबद्दल मला कृतज्ञता ठेवायला, म्हणजे माझ्या बाबतीमध्ये जे चांगलं घडतं आहे आयुष्यामध्ये म्हणजे आजूबाजूला, त्या सगळ्याबद्दल मला कृतज्ञता आहे. माझा आस्था आणि कृतज्ञता ठेवता आली तर मला स्वतःचा कम्फर्ट वाढवता येईल आणि इतरांचं पण कम्फर्ट वाढवता येईल. तर याच्यावर मला फोकस केलं तर ही नकारात्मकताची मला पर्यायांकडे घेऊन जात नाही, त्याच्याऐवजी एक चांगली पर्यायांकडे घेऊन जाणारी सकारात्मकता माझ्यामध्ये निर्माण होऊ शकेल. आत्ता सरांनी सांगितलं की बरेच जण असा कॉन्शियस त्यांच्यात तयार झाला आहे की ते आकड्यांकडेच लक्ष ठेवून आहेत की रोज रोज नेमके आकडे किती वाढत आहेत. ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात येते की अनेक पेशंट्सला असं वाटतं की जर मधुमेहाचा त्रास असेल, ब्लड प्रेशरचा त्रास असेल, कोलेस्ट्रॉल आहे किंवा अन्य प्रकारच्या कुठल्या त्यांच्या दैनंदिन मेडिसिन्स चालू आहेत,
तर ह्या केंद्रस्थानी हा एकमेव आजार असल्यामुळं इतर आजारांच्या पेशंट्सकडे दुर्लक्ष होतं आहे, असं काही चित्र तुम्हाला ॲज अ डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करताना दिसतं का? इतर आजारांकडे दुर्लक्ष होत आहे असं ह्या मताशी मी सहमत नाही. कारण सर्व म्हणजे काही हॉस्पिटल्स आहेत, IMA आहे, डॉक्टर्स कर्मचारी हे सगळे ह्या साठी बांधील आहेत आणि हॉस्पिटल्स हे चालू आहेत. त्यामुळं कसं आहे की डॉक्टरांकडनं इतर आजारांवरती दुर्लक्ष होतं आहे अशातला भाग नाही. पण हां, नक्कीच काही पेशंटच्या बाबतीत असं आम्ही गेल्या 2-2.5 महिन्यापासून म्हणजे पाहतो आहे की आपल्या जे काही ब्लड प्रेशरच्या गोळ्या आहेत किंवा मधुमेहाच्या ज्या काही आपल्याला गोळ्या चालू आहेत त्या जाऊन घेऊन येणं ह्याच्याकरता टाळाटाळ करणं किंवा हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण घाबरून न जाणं किंवा हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्याला काहीतरी कोरोनाचा आजारच होणार आहे अशा पद्धतीची मानसिकता बाळगल्यामुळं बऱ्याच वेळेला असं जाणवलेलं आहे की ब्लड प्रेशर वाढवून मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन आमच्याकडं पेशंट्स माझ्या हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ॲडमिट झालेत. तसंच दुसरं की सध्याचं जे काय लॉकडाऊन पिरियड आहे, जे काय शासनानं जे निर्बंध घातलेले आहेत त्यामुळं बाहेर रोज फिरायला जाणं जे आहे तो प्रकार बंद झाला आहे. घरच्या घरी कधी फिरतात किंवा कधी नाही फिरत. कारण वास्तविक तर ठीक आहे, बाहेर डेफिनेटली ते स्वतः करताच जायचं नाही आहे, पण तुम्ही घरच्या घरी तरी फिरणं, व्यायाम करणं, योगासनं करणं याच्यावरती भर दिला पाहिजे. पण काहीच काम नसल्यामुळं त्याच्यातही टाळाटाळ करणं आणि त्यामुळं स्थूलपणे बसून राहणं आणि व्यायामाचा अभाव आणि आहारावरचं नियंत्रण टोटली गेलेलं आहे. त्यामुळं बरेचसे पेशंट्स हे हृदयविकाराच्या आजाराने सुद्धा आमच्याकडे ॲडमिट होत आहेत. काही पेशंट्स तर मी असे पाहिलो की जे सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्यांना रोज मद्यपान करायची सवय आहे आणि अचानकपणे लॉकडाऊन झालं आणि हे मद्यपान करण्यास मद्यसेवनास मद्य न मिळाल्यामुळं ज्याला आपण विड्रॉल कन्व्हल्जन्स म्हणतो की न मिळाल्यामुळं फिट्स येणं अशा ह्याचे सुद्धा पेशंट्स आमच्याकडे ॲडमिट झाले. बाकीच्या सुद्धा आजाराचे म्हणजे की बुवा काही आता आपल्याला काही मूत्रविकाराचे पेशंट्स आहेत ज्यांना त्याच्या गोळ्या ह्या घेणं आवश्यक असतं. जर त्या गोळ्या जर नाही घेतल्या तर त्यांची लघवी ही अडून बसू शकते. असे काही ब्लॅडर आउटलेट ऑब्स्ट्रक्शन म्हणजे लघवी न बंद पडून सुद्धा काही पेशंट्स आमच्याकडे ॲडमिट झालेले आम्ही पाहिलेले आहेत. त्यामुळं असं इतर आजारांवरती असं दुर्लक्ष होतं आहे असं काही नाही आहे. कारण प्रशासनानं काही कोविड हॉस्पिटल्स हे केलेले आहेत आणि काही बाकीचे हे नॉन कोविड हॉस्पिटल्स आहेत. त्याच्यामुळं तुमच्याकरता प्रशासन, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्समधील म्हणजे रुग्णालयामधले सुद्धा सर्व कर्मचारी हे तुमच्यासाठी तयार आहेत. फक्त तुम्हाला तुमच्या म्हणजे ज्या काही भीती आहे ती न बाळगता तुम्ही सेफली येऊ शकता. पण याच पार्श्वभूमीवर असा एक खाजगी डॉक्टरांवर आरोप होतो आहे की बऱ्याच डॉक्टरांच्या OPD एकतर बंद आहेत किंवा फार मर्यादित काळापर्यंत चालू आहेत. तर त्याबद्दल सर तुमचा काय अनुभव आहे? जसं की सरांनी म्हटले की डॉक्टरांसाठी पण हा आजार नवीन आहे. डॉक्टरांना पण या आजारासाठी स्वतःची काळजी घ्यावीच लागत आहे. आमच्या डॉक्टरांच्या घरी पण ओल्ड एज आमचे आईवडील, लहान मुलं हे सगळे आहेत. त्या कारणासाठी डॉक्टरांच्या मनात पण भीती आहे, नक्कीच आहे. असं नाही आहे की डॉक्टर एकदम बेफिकर झालेला आहे आणि पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये बसू शकतो. फरक पडला आहे. अगोदर जे फुल टाईम OPDs होत्या त्यामध्ये एक स्पेसिफिक टाईम दिलेला आहे, पण ते टाईम ला कोप अप करण्यासाठी डॉक्टरांनी आपले मोबाईल नंबर दिलेले आहेत, टेलिमेडिसिनचा वापर करत आहेत आणि डॉक्टर हे कन्सल्टेशन्स मोबाईलवर देत आहेत, व्हॉट्सअपवर देत आहेत, जे की आज गव्हर्नमेंटनं लिगलाईज पण केलेलं आहे. तर असं नाही आहे की ह्या गोष्टीचा इफेक्ट पेशंटवर व्हावा असं डॉक्टरांना वाटतं असं नाही आहे. पण एक सेफ्टी प्रिकॉशन म्हणून आपले OPD टायमिंग्स फिक्स केलेले आहेत. कारण जसं की आम्हाला OPDमध्ये बसताना फेस शिल्ड वापरावा लागतो, मास्क वापरावा लागतो, गाऊन वापरावा लागतो, PPE किट वापरावं लागतो. आमच्या पूर्ण हॉस्पिटलच्या स्टाफला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करावे लागतात. तर हे सगळं फॉलो करत असताना त्याचे काही मर्यादा आहेत. PPE किटचा वापर किती तास करायचा, मास्कचा वापर किती तास करायचा, ह्या सगळ्या गोष्टीची आपापली एक मर्यादा आहे. ती मर्यादा बघून आम्हाला काम करावं लागतं आहे. तर त्यामुळे असं कोणाला वाटू नये की हे हॉस्पिटल्स बंद आहेत किंवा काम कमी झालेलं आहे किंवा
ह्या गोष्टीचा डॉक्टर लोक गैरफायदा घेत आहेत, हे चुकीचं आहे. उलट डॉक्टर्स, कर्मचारी, हॉस्पिटलचे कर्मचारी, इवन प्रशासन, पोलीस प्रशासन आहे, बाकीचे जे काही लोक आहेत जे आज ग्राउंड लेवलला काम करत आहेत, ते स्वतःचा जीव धोक्यात घालून हे काम करत आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. डॉक्टर, पोलीस प्रशासन हे डायरेक्ट एक माणूस त्यांच्याकडे येतो आहे, ओ पी डीमध्ये पेशंट येतो आहे, तो पेशंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच माहीत नाही आहे, तो त्यांनी तपासल्यानंतरची गोष्ट आहे, न कळेल ते पुढची गोष्ट आहे. तोपर्यंत ही इज ॲट 100% रिस्क, आणि त्या रिस्कला दुसऱ्यांना त्याचा पसराव होऊ नये ह्याची पण काळजी घेत जे काही प्रिकॉशन्स डॉक्टर घेत आहेत, त्यासाठी त्यांना त्यांचे ओ पी डी टायमिंग्स थोडेसे फिक्स ठेवावे लागत आहेत. ओ पी डी टायमिंग्समध्ये थोडंसं मागे पुढे करावं लागत आहे, पण ह्यामुळे पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज होणार नाही, हे सगळ्यांनी आपल्यातर्फे काळजी घेतलेली आहे. त्यासाठी जसं मी सांगितलं, टेलिमेडिसिन आहे, व्हॉट्सअप आहे, आज जे काही आपल्याकडे टेक्नॉलॉजीचा वापर आहे ते प्रत्येक गोष्ट करून आपण पेशंटला पूर्णपणे न्याय देत आहोत. आत्ताच्या पंतप्रधानांच्या भाषणानंतर एक नवीन स्लोगन किंवा एक नवीन नारा आपल्यासमोर आला आहे की आत्मनिर्भर बना. तर आत्मनिर्भर बना ह्याचे बरेच आकलनं सध्या सुरू आहेत. तर एक पेशंटच्या दृष्टिकोनातून किंवा सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून ह्या आत्मनिर्भर व्हाचा नेमका आपण काय अर्थ समजून सांगाल सर? प्रश्न पॉलिटिकल उत्तर द्यायचं आहे की नॉन पॉलिटिकल उत्तर द्यायचं आहे? मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून ह्या गोष्टीकडं कसा पाहतो, आत्मनिर्भर याच्याकडं आपण 3 शब्द बघूयात. पहिला आहे स्वावलंबन, दुसरा आहे परस्परावलंबन आणि तिसरं आहे परावलंबन. ह्या 3 गोष्टी. आता जेव्हा आपण आत्मनिर्भरता असं म्हणतो तर त्याच्यामध्ये अभिप्रेत अर्थ हा स्वावलंबनाचा आहे. पण आपण माणूस हा जो आहे ना, हा समाजशील प्राणी, हा एकटा नाही जगू शकत. त्याला इतरांची गरज असते, मग फॅमिलीची गरज असते, मित्रांची गरज असते, वर्क इन्व्हायरमेंटची गरज असते, समाजाची गरज असते. तो एकटा नाही जगू शकत. त्यामुळं माणसाचं मूळतःच जीवन हे परस्परावलंबनावर अवलंबून आहे. आणि जेव्हा आपण ग्लोबलाइज झालो, म्हणजे जेव्हा ह्या इंटरनेटने सगळं जग आपल्या मुठीत आणून ठेवलं आणि आपण आधी फक्त आपल्या गावापुरत्या सगळ्या गोष्टी तिथंच बनायच्या, तिथंच वापरल्या जायच्या, नंतर मग ते शहरापुरतं, जिल्ह्यापुरतं झालं, मग आता देश झाला आणि मग आता जग ही एक कॉमन बाजारपेठ झालेली आहे. त्यामुळं या ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये पूर्ण स्वावलंबन हे शक्यच नाही आहे. परस्परावलंबन असणार आहे आणि ते परस्परावलंबन असणं ही गरज आहे, प्रत्येक प्राणीमात्राची गरज आहे. फक्त ते परस्परावलंबनाचा परिघ किती असावा हे प्रत्येकाचं कदाचित वेगवेगळं गणित असू शकतं. फक्त ह्याच्यामध्ये अभिप्रेत असं असावं की मी स्वावलंबी असायला पाहिजे का? हो. म्हणजे जेवढा शक्य तेवढा जास्तीत जास्त मी स्वतःसाठी सफिशियंट असला पाहिजे. आणि हे असं म्हणण्यामध्ये कुठंच काही चूक नाही. मग ते वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर, आपल्या गावाच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि देशाच्या जितकं शक्य आहे तेवढं स्वावलंबन आपल्याला करायलाच पाहिजे. परस्परावलंबन जेवढं गरजेचं आहे तेवढं आपल्याला स्वीकारावं लागेल. कारण की आपल्याला कट ऑफ करून चालणार नाहीत गोष्टी. परस्परावलंबन आपल्याला काही प्रमाणात स्वीकारावं लागेल. आणि जे परावलंबन जे आहे, म्हणजे पूर्णपणे दुसऱ्यांवरच अवलंबून असणं जे आहे, ते जेवढं जास्त कमी करता येईल. ते शून्यावर आणता येईल का? कदाचित नाही आणता येणार. म्हणजे बघा, मी वैयक्तिक लेवलवर की मी स्वावलंबी असलो तरीसुद्धा मला माझ्या भावनिक लेवलवर माझ्या बायकोची गरज वाटते. ते परावलंबन आहे माझं. मग तिथं परस्परावलंबन निर्माण करणं, पूर्णपणे परावलंबित्व कमी करणं आणि स्वावलंबन जेवढं वाढवता येईल, हा जो आहे हा एकत्रित होलिस्टिक अप्रोच आपल्याला ह्या आत्मनिर्भरतेकडं बघावं लागेल. त्यामुळे पंतप्रधानांच्या ह्या घोषणेकडं आपल्याला बघायचं तर पॉझिटिव्हलीही बघता येईल आणि त्याची टीकाच करायची. म्हणजे तुम्ही कुठल्या थॉट प्रोसेसमधून त्याच्याकडं बघताय याच्यावरून तुम्ही त्याचा विचार कराल. त्यामुळं तुम्ही जर या अँगलनं बघितलं तर त्याच्यातली सकारात्मकता आपल्याला लक्षात येईल की ठीक आहे, त्याच्यामध्ये स्वावलंबी व्हा ह्याचा अर्थ तुम्ही दुसऱ्यांना कट ऑफ करा असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही. ते
होऊच शकत नाही ह्याची जाणीव त्यांनाही असणार आहे आणि आपल्या सगळ्यांना पण आहे. उगीच खिल्ली उडवण्यासाठी म्हणून जर आपल्याला गोष्टी करायच्या असतील तर हा आपल्या मानसिकतेमधल्या इमॅच्युरिटीचं प्रतीक आहे असं मला वाटतं. आपल्याला त्याच्याकडे योग्य दिशेनं पाहायला हवं. सध्या कोरोनाशी जी लढाई चालू आहे त्यामध्ये प्रशासनाच्या लेवलवरच ती जबाबदारी थोडीशी अधिक वाटते. येत्या काळात खाजगी डॉक्टर म्हणून आपण ती जबाबदारी कशी उचलू शकतो किंवा त्या लढाईमध्ये कसं सामील होऊ शकतो आणि तो येणारा काळ ॲज अ डॉक्टर म्हणून तुमच्यासाठी कसा असेल असं वाटतं? नक्कीच सध्या कोरोनाची जी लढाई चालू आहे ती 2 पातळीवर चालू आहे, की एक प्रशासन लेवलवरती चालू आहे, एक आणि प्रायव्हेट डॉक्टर्सच्या लेवलवरती एक चालू आहे. प्रशासन सोबत सहकार्य करण्याची एक लढाई जी आहे ती प्रायव्हेट डॉक्टर्स करत आहेत सध्या. प्लस एक कोविड सर्टिफिकेट जे आहे जे सध्या आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सगळे देत आहेत, की एखाद्या व्यक्तीला आपल्या इथून पुण्याला किंवा औरंगाबादला कुठं दुसरीकडे जायचं असेल परगावाला तर त्याची चेकिंग सध्या हे सर्व प्रायव्हेट डॉक्टर्स आपण करत आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यासोबत जे काही आपल्या हॉस्पिटलमध्ये सध्या OPD आणि IPD आणि ICU ह्या ह्याच्यामध्ये त्या तिन्ही पातळीवरती जे कुठले पेशंट्स ज्यांना सर्दी, खोकला किंवा ताप किंवा निमोनिया अशा पद्धतीचे काही लक्षणं आढळून येत आहेत तर उपचारादरम्यान हे लक्षणं आढळून येईल त्वरित आम्ही प्रशासनासोबत संपर्क साधून त्या व्यक्तीचे स्वॅब घेणं, त्याच्या पुढचा फॉलोअप ठेवणं आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना म्हणजे सुद्धा पुढे चालून त्यांचं प्रॉपर क्वारंटाईन करायला लावणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण प्रशासनास सध्या प्रायव्हेट डॉक्टर्सही मदत करत आहेत. आता काही डेफिनेटली आता असं आहे की काही दिवसाने कोरोनाचे केसेस ह्या वाढतील. सध्या जे कोविड हॉस्पिटल म्हणून जे शासनानं जे हे केलेले आहेत, अलॉट केलेले आहेत, त्याचसोबत तिला काही प्रायव्हेट डॉक्टर्सनासुद्धा हळूहळू जसजसं रुग्णांची संख्या वाढेल त्यावेळेला सढळ मनानं आणि पूर्णपणे त्यामध्ये झोकून देण्याकरता सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्स IMA, लातूर हे सगळे बांधील आहेत. मला वाटतं ह्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या निमित्तानं आपण बऱ्यापैकी साधक बाधक चर्चा केली. आपल्या तिन्ही डॉक्टरांकडून आपल्याला एक गोष्ट कळते आहे की सध्या डॉक्टर फ्रंटलाईनला आहेत. ते शक्यतो तेवढी स्वतःकडून जेवढी काळजी पेशंटची घ्यायची आहे, स्वतःची घ्यायची आहे, त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहेत. सोबतच सकारात्मक भाव अंगी बाळगून येणाऱ्या सगळ्या गोष्टीकडे चॅलेंजेस म्हणून न बघता ती एक संधी म्हणून बघू शकतो किंवा त्या दृष्टिकोनातून आपण स्वतःमध्ये सुद्धा बदल घडवू शकतो. अशी ही सांगोपांग चर्चा या निमित्तानं आपण इथं ऐकली. तिन्ही डॉक्टरांचे मी धन्यवाद देतो, त्यांनी आपल्याला वेळ दिला. आणि पाहत राहा भारत सत्ता लाईव्ह.